चला तर आज तुम्हाला दाखवतो आपण चिकन बिर्याणी कशी बनवायची। चिकन बिर्याणीसाठी घेतले मी अर्धा किलो चिकन घेतला, अर्धा किलो तांदूळ घेतले, तुम्ही कोणते पण घेऊ शकता। मी कालीमुछ तांदूळ घेतले। हे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आधीच मी याचे असे फोत्र काढून घेतली। अद्रक, आपल्या हिरव्या मिरच्या, जेवढा आपल्याला तिखट लागले तेवढा आपल्या हिरव्या मिरच्या, अर्धच निंबू लागते आपल्याला, कोथिंबीर, आणि हे आपले लवंगा घेतल्या मी 4-5 लवंगा घेतल्या, मिरे घेतले 4-5, 2 हे विलायची घेतली, आणि हे आपलं जे स्टारच हे असते ना, फूल असते ना, ते फूल घेतलं, आणि हे आपल्या काळ्या घेतल्या मसाल्यातल्या, आणि हे तेजपत्ते, आपल्याला साधं जिरं लागणार आहे, मिरची पावडर, मीठ, हळद, बिर्याणी मसाला, जो मसाला असला तो चालते। तर सर्वात आधी मी 2-3 पाण्याने चिकन धुवून घेतलं। या चिकन मध्ये आपलं साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। चला आपण तांदूळ नंतर धुवून घेऊ। सर्वात आधी काय करू, आपण अद्रकची आणि लसणची पेस्ट बनवून घेऊ बारीक। आपल्याला लसण अद्रकची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुमच्याजवळ मिक्सर असलं तर मिक्सरातून हे काढलं तर चालते। आता हे अद्रकची पेस्ट आपण बारीक करून घेतली। आता हे याच्यात मी टाकून घेऊ। त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला। हळद टाकली, आता आपण मीठ टाकून घेऊ। मीठ थोडंसं शिल्लक टाका लागेल आपल्याला, जशी चव असली तशी। थोडंसं मिरची पावडर टाकून घेऊ। मिरची पावडर आपल्याला कमीच टाका लागेल, कारण की आपण हिरव्या मिरच्या टाकू राहिलो ना, त्याच्यासाठी। दही जर असलं तर फारच चांगलं, दही टाकलं तर चालते, पण जास्त आंबट नाही पाहिजे। याच्यात थोडंसं निंबू घेऊ टाकून, अर्ध निंबू टाकून घेऊ। जास्त नाही टाकायचं, एकापरी जास्त आंबटही नाही पाहिजे। आपल्याजवळ दही नाही ना, त्याच्या नावा निंबू टाकू राहिली मी। निंबूचा रस पण टाकून झाला। आता एकजीव करून घ्यायचं याला। आपलं जे हे सर्व मिश्रण जे आहे ना, असं हाताने मिक्स करायचं, कारण की चम्मचने काही होऊन नाही राहिले एकजीव। आपल्याला आता हे जे आपलं मिश्रण आहे, हे अर्धा तास तसं भिजत ठेवा लागेल। अर्धा तास जर भिजत ठेवलं तर मस्त होते आपली बिर्याणी। आता याला झाकून ठेवून देतो। आपले जे हे तांदूळ आहेत, हे पाय एवढं माप आहे आपल्या तांदूळाचं, एवढे तांदूळ 2-3 पाण्याने आता धुवून घेतो मी। आता हे तिसरं पाणी आहे आपलं तांदूळ धुवायचं। तिसऱ्या पाण्याने धुवून काढू, आणि याच्यात मी पाणी टाकून भिजत अर्धा तास ठेवून देऊ। आता एवढं पाणी घेतलं मी, आता हे अर्धा तास भिजत ठेवून। आपले तांदूळ भिजेपर्यंत आणि आपलं चिकन भिजेपर्यंत आपण मसाला काढून घेऊ। आपल्याला काय काय साहित्य लागते। कोथिंबीर आहे आपली, कोथिंबीर आपल्याला शिल्लकच लागणार आहे, कारण की कोथिंबीरनं काय होते, स्वाद मस्त येते आपल्या चिकनचा। अशी बारीक बारीक कोथिंबीर करून घेऊ। आपल्या जे हे मिरच्या आहेत ना, हे मिरच्याचे असे मधातून असे काप करून घ्यायचे, दाखवतो मी तुम्हाला, जेणेकरून हे आपल्या तोंडावर नंतर उडत नाही। आपण ज्यावेळेस फोडणीत टाकतो ना, त्यावेळेस उडत नाही। अशा मधातून काप करून घ्यायचे सर्व याचे। 4 कांदे घेतले मी, पाहू शकता तुम्ही, कारण की आपल्याला कांदे चिकन बिर्याणी म्हटलं की आपल्याला कांदे जरासे शिल्लकच लागतात। 4 असे कांदे घेतले, आणि आपल्याला कापायचे असले तर असे बारीक बारीक नाही कांदे कापायचे, असे उभे काप करून घ्यायचे। दाखवतो मी तुम्हाला, असे बारीक बारीक असे उभे काप करून घ्यायचे। पहा मी कसे केले, पाहू शकता तुम्ही, हे पहा असे उभे काप करून घ्यायचे। सर्व असेच कापून घेतो मी, तुम्हाला नंतर दाखवतो। आपले झाले कांदे कापून। कांदे कापल्याच्या नंतर काय करायचं, असे हातानं चोळून घ्यायचे कांदे, त्यांना काय होते, मोकळा मोकळा कांदा होऊन जाते। नाहीतर काय करायचं, याच्यात मी थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर लय लवकर होतात, कारण की याला पाणी सुटते ना मिठानं, तर लय लवकर होऊन जातात। हे पहा, आता मी एका प्लेटीत काढून घेतो। अर्धा तास झाला आता, आपलं चिकनही भिजून झालं, तांदूळही भिजून झाले। आता फोडणी देऊ आपण बिर्याणीले। गॅस पेटवून घेतो। आपला गंज झाला गरम, याच्यात मी 4 माप
तेल घेतलं. तेलाला मस्त गरम होऊ देऊ. आपलं जे 1 चम्मच जिरं होतं ना, हे जिरं तेलात टाकून घेऊ. जिरं मस्त तळतळलं आपलं. त्याच्यानंतर आपला जो हा मसाला होता, गरम मसाला जो घेतला आपण, ते पण टाकून घेतलं. पावर कमी करून घेऊ. आपले कांदे पण तेलात टाकून घेऊ आताच, कारण की आपला जो मसाला आहे तो जळून जाईल ना, तेल गरम आहे तर. आता कांदे मस्त तेलात होऊ देऊ. मस्त फिरून घेतो. आपला कांदा मस्त लाल होत आला. आपल्याला थोडासा आणखीन कलर चेंज करायचा आहे. याच्यापेक्षा आपल्याला कांदा थोडासा कलर चेंज करायला लागेल. पाहून घ्या. आता जे आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्या हिरव्या मिरच्या पण टाकून दिल्या. आता फिरवत राहू. याले थोडस कांदा शिजू देऊ आणखी. कांद्याला कलर येईपर्यंत पाहू आपण. हे पहा कसं चिकनले पाणी सुटलं. आपण मीठ टाकलं होतं ना याच्यात. कांदा झाला की नाही पाहू आता. कांद्याचा कलर पण मस्त झाला आता. हे पाहू शकता. याच्यात थोडंसं मीठ टाका लागेल आपल्याला. कमी टाका लागेल, कारण की आपण या चिकन मध्ये मीठ आधीच टाकलं होतं. तर याच्यात थोडंसंच मीठ घेतलं मी. आता एकदम मस्त झाला आपला कांदा. कलर एकदम असा काळसर 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 झाला. चिकन टाकून घेऊ. फिरून घेऊ आता. हे भांड थोडंसं मोठंच घ्यावं लागतं बरं आपल्याला. हे पहा कसं चिकन आपलं एकजीव झालं मस्त. पावर वाढवूनच ठेवलेला आहे मी, कमी नाही केला. आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. आपली कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याच्यावरच मसाला पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला. चिकन मसाला किंवा गरम मसाला जो तुमच्या जवळ असेल तो मसाला टाकू शकता तुम्ही. हा मसाला आणि कोथिंबीर आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे असं. याच्यावर थोडस 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं, कारण की आपले आणखी जे आपण पाणी थोडंसं उरलं होतं ना, ते पाणी टाकायचं आहे. झाले. आता झाकण काढून घेऊ. मस्त पाणी सुटलं. असा वास येऊ राहिला मस्त. मसाल्याचा घमघम वास येऊ राहिला. कसं पाणी सुटलं. थोडंसंच पाणी सुटलं, जास्त नाही सुटलं. पाहू शकता तुम्ही. आपण जे चिकन भिजत टाकलं होतं, ते चिकनचं पाणी याच्यात टाकून घेऊ. आणखीन 5 मिनिटं याला झाकून ठेवू. थोडंसं अदर कच्चं आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे. पाणी नाही टाकलं मी, थोडंसंच टाकलं. 5 मिनिटं शिजू दे. याच्यातलं तांदूळातलं जे पाणी आहे, ते तांदूळातलं पाणी काढून घेऊ आपण. चिकन शिजेपर्यंत आपले तांदूळ काढणं होतात पाण्यातून. आपलं चिकन पण आता थोडंसं शिजलं. थोडंसं म्हणजे 100तून आपल्याला 60% शिजवायचं आहे, जास्त नाही शिजवायचं. कारण की ज्यावेळेस आपण तांदूळ टाकू ना, तर त्यावेळेस पण चिकन शिजल्या जाते. हे पहा. आता काय करू, हे जे या गंजात आपण तांदूळ मोजून घेतले होते, तर तेवढंच मी पाणी घेतलं. हे पहा, एवढेच तांदूळ घेतले होते, तेवढंच पाणी घेतलं. पाणी याच्यात टाकून घेऊ. आणि त्याच्यात मी थोडंसं पाणी शिल्लक टाकू, जास्त नाही टाकू. जेवढं माप सांगितलं तेवढंच. याला उकळी येऊ देऊ आता. एक आपल्या फोडणीले मस्त. हे पहा कशी उकळी आली. हा घरचा जो मसाला आहे, मी घरचा मसाला टाकला. तुमच्या घरी असेल तर टाकू शकता तुम्ही, कोणताही टाकलं तर चालते. हे जे आपले तांदूळ होते, हे तांदूळ याच्यात टाकून घेऊ आता. सर्व टाकून घेतो असेच. आपल्याला तांदूळ जास्त फिरवायचे नाही आहेत बरं, नाही तर मग काय होते, तांदूळ फुटते. आपण भिजायला टाकला होता ना, तेवढ्या पुरता फक्त असा हलवून घ्यायचा. आणि पावर आपल्याला मोठाच ठेवायचा आहे गॅसचा. झाकण ठेवून देऊ. चला आता पाहू आपली बिर्याणी कशी झाली. आता मी पावर मोठाच ठेवला होता, पाहू शकता तुम्ही. थोडंसं पाणी राहिलं याच्यातनी. आता काय करतो मी, पावर कमी करतो आणि झाकण ठेवून देऊन या झाकणावर थोडंसं वजन ठेवून देऊ.
म्हणजे कसं याच्यातली आपली वाफ गेली नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्याजवळ काही जरी असेल समजा असं वजं गिजं, तर याच्यावर असं ठेवू शकता तुम्ही, म्हणजे जेणेकरून ही आपली इकडून तिकडून जे वाफ आहे ते अशी बाहेर गेली नाही पाहिजे. पावर कमी करून ठेवायचा. आता 10 मिनटं याले असंच कमी वाफेवर शिजू द्यायचं. आता आपले 10 मिनटं झाले. पाहू आता कसा झाला. तर वास तर एवढा मस्त उराला बिर्याणीचा, काय सांगू तुम्हाला. खमंग वास उराला एकदम. आता मस्त आपली बिर्याणी शिजली. हे पाहू शकता तुम्ही किती असा मोकळा झाला आहे. मग आपण ज्यावेळेस शिजवला त्यावेळेस असं वाटत होतं का घाटा होती की काय, पण पा किती मोकळा झाला. हे बा, मला चिकन पण दाखवतो. चिकनही जास्त नाही शिजलं, आपलं पद्धतशीर चिकन शिजलं. हे पा, पाहू शकता तुम्ही. हाय, चिकनही मस्त शिजलं आपलं. आपली झाली हे बिर्याणी आता तयार. चिकन बिर्याणी किती मोकळा झाला मस्त. चला आता आपण एका प्लेटीत काढून घेऊ. किती मस्त मोकळी बिर्याणी झाली आपली. पाहू शकता तुम्ही. आपलं चिकन पण जास्त नाही शिजलं आणि जास्त कच्चं पण नाही राहिलं, पद्धतशीर झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट